नमस्कार. सर्वप्रथम मी आरोग्यनीती टीमचे व डॉक्टर अमित बोरकर सरांचे आभार मानते. ते यासाठी की मला रानभाजी या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली व अमित सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आरोग्यनीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी सहभाग घेतला आहे. तसं पाहायला गेलं तर बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या असतात, पण आपल्याला त्याची माहिती नसते. आदिवासी किंवा डोंगराळ भागातील लोक बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या विकायला घेऊन येतात. त्याची जर माहिती घेतली तर आपल्या शरीराला पण त्याचा फायदा होऊ शकतो व वेगवेगळ्या प्रकारच्या रक्तकांचन ह्या रानभाजीची माहिती घेणार आहोत. तर रक्तकांचनची फांदी मी इथे काढून आणलेली आहे, छोटीशी भाजी तुम्हाला दाखवायला. तर झाड मी हे सगळ्यांना झाड माहिती असतं, तर फांदी ही बघून घ्यायची. अशा प्रकारची पानं असतात आणि बरीच मोठी मोठी पानं असतात, पण आपल्याला भाजीला ही पानं नाही वापरायची आहेत. आपल्याला थोडी कोवळी म्हणजे या साईजची एवढ्या आकाराची पानं वापरायची आहे, जी मी इथे ताटामध्ये ठेवलेली तुम्हाला दिसतंय. आता ही भाजीची पानं आपण डायरेक्ट वापरणार नाही आहोत, तर याचे जे दांडे आहेत हे आपण असे तोडून टाकून अशा प्रकारे ही भाजी आपण पूर्णपणे साफ करून घेणार आहोत. तुम्हाला दिसतंय हे पण बऱ्यापैकी मोठे आहे, पण कोवळे आहे, म्हणजे थोडंसं पोपटी रंगाची पानं याला चालतात. तर हे सगळे दांडे आपण साफ करून घेणार आहोत. आता रक्तकांचनबद्दल सांगायचं म्हणजे ही एक औषधी वनस्पती आहे. याला इंग्लिशमध्ये ऑर्किड ट्री म्हणतात, हिंदीमध्ये कचनार म्हणतात आणि मराठीमध्ये बऱ्याच जागांवर वेगवेगळी नावं असतात. काही जण याला कोरल्याची भाजी म्हणतात, काही जण याला रक्तकांचन म्हणतात. परत रक्तकांचन असं का म्हटलं आहे, कारण ह्याला जी फुलं येतात, ह्या झाडाला जी फुलं येतात ती लाल रंगाची असतात, सफेद रंगाची असतात. तर सफेद रंगाच्या फुलांच्या झाडांची पण भाजी खातात, लाल रंगाची पण खातात. तर ह्याचा उपयोग म्हणजे खूप औषधी उपयोग म्हणजे याचा आपल्याला जर म्हणजे काही जणांना जर दमा असेल, त्वचेचे विकार असतील, सर्दी खोकला असेल, तर याच्यावर ही भाजी उत्तम समजली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटाचे विकार असतील तर ही भाजी जरूर खावी. ही झाडं वर्षभर असतात, म्हणून फक्त पावसाळ्यात ह्याची कोवळी कोवळी पानं आपल्याला मिळतात, तर त्याचीच भाजी केली जाते. आता याच्या कळ्या आणि फुले याचा पण उपयोग केला जातो. स्पेशली स्त्रियांना मासिक धर्मातील त्रासावर गुणकारी आहे. आणि समजा शरीराच्या आत कुठेही गाठ असेल किंवा शरीराच्या बाहेर दिसत असेल, तर ह्या झाडाच्या ज्या साली असतात त्याचा काढा करून खातात. आता हे पान दिसतंय आपल्याला लहान, पण हे जून आहे, असा आवाज होतोय म्हणजे हे जून आहे, कोवळं नाही आहे. तर हे आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर ही कोवळी पानं सगळी आपण घेतोय आणि आपण आता कृतीकडे जाणार आहोत. भाजी मी साफ करून घेते व्यवस्थित, जास्त वेळ लागत नाही साफ करायला. फक्त याचे जे देठ असतात ते काढून टाकायचे आपल्याला आणि बघायचं आहे की कशा प्रकारे ही आपल्याला कशी कोवळी भाजी मिळते. ते तेवढीच पानं घ्यायची आपल्याला, जून घ्यायची नाही. जून म्हणजे कडक पिशीत नाही. आणि आता काय करायचं आहे, आज जो मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिडियम पानं घ्यायची. म्हणजे परत याच्यामध्ये आपण थोडं सॉर्टिंग करून घेऊया. म्हणजे अशी जी पानं आहेत ती आपल्याला घ्यायची आहे. अगदी छोटी छोटी घ्यायची नाही आहेत, अशी एवढ्या साईजची पानं घ्यायची, ती पण चालेल. तर जी बारीक बारीक पानं मी काढली आहे त्याचा वापर आपण करणार आहोत वरून त्याला गार्निशिंग करायला. पण ही जी मोठी पानं आहेत ती मी घेणार आहे. तर आपण काय केलं आहे की ही पानं आपण साफ करून घेतली आहेत, जी मी तुम्हाला मगाशी दाखवली. आणि हे साहित्य आहे, तर साहित्यामध्ये हे आहे चण्याचं पीठ, शेंगदाण्याचं कूट आहे, त्याच्यानंतर काळे तीळ घेतलेत आणि या प्लेटमध्ये लाल मसाला, काळा मसाला, त्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे, हिंग,
जिरा पावडर, हळद, धने पावडर आणि मीठ. तर आपण कसं करणार आहे की आपण अळूवड्यांचं कसं एक बॅटर तयार करतो, अळूवड्यांचं कसं पीठ तयार करतो, तसं आपण या सगळ्याचं एक पाणी घालून मिक्सिंग करून थोडंसं पातळसर पीठ तयार करणार. अगदी पातळ नाही, म्हणजे आपल्याला त्या पानांना लावायचं. तर मी हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करते आणि तुम्हाला पीठ करून दाखवते. हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये घातले आणि पाणी घालून आपण याचं अंदाजे पाणी घ्यायचं आहे आपल्याला. एक साधारण याच्यामध्ये जास्त नाही, कारण मी खूप जास्त क्वांटिटीमध्ये ही भाजी बनवत नाही आहे. मला वाटतं एक पाव पेला याला पाणी लागलं असेल. आता मी हे व्यवस्थित मिक्सिंग करून घेते. त्याच्यामध्ये आपण काय काय घेतलं तर मी परत तुम्हाला एकदा रिपीट करून सांगते. मी याच्यामध्ये बेसन, शेंगदाण्याचं कूट आणि सगळे मसाले घेतलं होतं. मसाल्यांमध्ये मी लाल मसाला, हळद, हिंग, मीठ, गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड हे सगळं घेतलं होतं. तर हे आपलं थोडंसं जाडसर, जसं आपण अळूवडीला लावतो तसं मी हे पीठ तयार करून घेते. आता याच्यामध्ये मी लिंबू वगैरे पिळत नाही आहे, कारण आपल्याला नंतर जेव्हा आपण याला फोडणी देणार तेव्हा आपण टोमॅटो वापरणार आहोत. तर याला अजून काय लागेल? कांदा लागेल, एक टोमॅटो लागेल, लसणीच्या पाकळ्या आणि कढीपत्ता फोडणीला लागेल आणि तेल. तर आपण ही जी पानं साफ करून घेतली होती त्याला हे पीठ लावून घेऊया. तुम्हाला जसं मी सांगितलं की याच्यातली जी मोठी मोठी पानं आहेत ती आपण लावणार आहोत पीठ, आणि बाकीची जी छोटी पानं आहेत ती आपण नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. तर चला तर मग आपण पीठ लावून घेऊया. जी पानं असे ठेवतोय आणि त्याला जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं ते आपण लावतोय. अळूवडीला कसं लावतो आपण, अळूच्या पानांना लावून आपण अळूवड्या तयार करतो, तसं आपण हे लावून घेतोय. एकावर एक पानं ठेवून आपण हे असं पीठ लावून घ्यायचं. अळूवडीसारखेच उंडे, पण ही पानं छोटी आहे, त्याचे उंडे छोटे होतील. तुम्हाला मगाशी दाखवलं तशी थोडीफार मोठी पानं घ्यायचीत. ही पानं खूप नाजूक असतात, उघडताना थोडा त्रास होतो, पण ठीक आहे. अशा प्रकारे 4 ते 5 पानं लावून पीठ लावून घ्यायचं आणि नंतर त्याचा उंडा तयार करायचा. अशा प्रकारे ह्याला असं गोल करून त्याचा उंडा करायचा तयार. आणि आपल्याकडे आता याला लावणार काय, कारण हे खूप नाजूक आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, टूथपिक ज्या असतात, ज्या हॉटेलमध्ये मिळतात, किंवा आपण टूथपिक असतील आपल्या घरात, तर या टूथपिक याला अशा टोचून ठेवायच्या. आणि असे हे 4 ते 5 म्हणजे जेवढी आपल्याकडे पानं आहेत त्याप्रमाणे हे असं करून घ्यायचं. आणि मग याला उकडायचं. याला उकडायचं म्हणजे डायरेक्ट उकडायचं नाही, ते मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे उकडायचं. असे मी हे उंडे छोटे तयार करून घेते आणि नंतर कशा प्रकारे उकड आणायची ते दाखवते. त्या पानांचे जे उंडे आपण तयार करून घेतले होते ते आपण वाफवून घेणार आहोत या स्टीमरमध्ये. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की बारीक पानं जी ठेवली होती साईडला त्याला पण आपण थोडंसं वाफवून घेऊया, कारण
शेवटी आपण ही रानभाजी ही व्यवस्थित वाफवली शिजवली गेली पाहिजे, म्हणून हे आपण वाफवून घेऊन नंतर त्याचा गार्निशिंगसाठी वापर करणार आहोत. आणि हे आपण उकडून घेणार आहोत आणि नंतर मग त्याला कांदा टोमॅटोची फोडणी देणार आहोत. ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण हे 15 मिनिटं वाफवून घेऊया. आपण कांचन भाजीचे उंडे केले होते, त्याला टूथपिक लावून आपण वाफवून घेतले होते. आता हे टूथपिक आपण काढणार आहोत. अगदी इझिली हे निघतात. आणि नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून आपण घेणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते, हे दाखवते, याचं पण दाखवते तुम्हाला. हे टूथपिक खूप इझिली निघतात. आणि मग ह्याचे काढून बारीक तुकडे करून घेणार आहोत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की अगदी बारीक कोवळी पानं होती, अगदीच बारीक होती ती, काही त्याचं काय उंडे बनवता नाही आले. तर ते बारीक करून आपण ते गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. आता समजा हे निघत नाही आहे तर आपण हे तोडूनही टूथपिक बाहेर काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. जे आपण टूथपिक काढून हे जे उंडे आहेत ते असे छान जसे आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये कापून घ्यायचे. फक्त गोलाकारच कापायचे, म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये जे आपण भरलेलं आहे पीठ ते व्यवस्थित राहतं. म्हणजे अगदी अळूवडीचं कसं आपण पीसेस करून घेतो तसे हे गोल गोल कापून घ्यायचे. हे सगळं कापून घेऊन मग मी तुम्हाला याची फोडणी करून दाखवते. आपण फोडणी करतोय. लोखंडी तवा मी घेतलेला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता. तुम्ही स्टीलची कढई घेऊ शकता किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल भांडं असेल ते घेऊ शकता. आता याच्यामध्ये मी राई करते, राईची फोडणी करते, राई जिऱ्याची फोडणी, जसं आपण रेग्युलर फोडणी करतो तसं. आता तुम्हाला दिसत असेल की थोडंसं तेलाला फेस आलाय, कारण मी हे तिळाचं तेल वापरत असल्यामुळे आणि घरचं तेल असल्यामुळे त्याला असं फेस येतो. तर ही आपली फोडणी चालू आहे. मग कढीपत्ता याच्यामध्ये मग छान फ्राय झाल्यावर मी कांदा घालणार आहे. कांदा लसूण त्याच्यावरती घालून घेते. कांदा लसूण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला आहे. मी आता याच्यामध्ये टोमॅटो घातला आहे. टोमॅटो मी छान फ्राय करून घेते. कांदा टोमॅटो चांगला व्यवस्थित फ्राय होतोय तर थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ जर घातलं तर आपल्याला हा लवकर तळायला, लवकर सॉफ्ट व्हायला, मऊ व्हायला मदत होईल. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की तिळाचं तेल, तर तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, असं काही गरजेचं नाही की तिळाचंच वापरायला पाहिजे. आता थोडा पावसाळा आहे, वातावरण थंड आहे, म्हणून मी तिळाचं तेल वापरते. आता हा आपला फ्राय होतोय, तर थोडासा फ्राय होऊन दे, अजून थोडा सॉफ्ट होऊन दे, मग मी तुम्हाला दाखवते. हे सॉफ्ट झालंय, बऱ्यापैकी मऊ झालंय. याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आणि याच्यामध्ये हळद घालते. त्याच्यानंतर माझ्याकडे काश्मीरी चिली पावडर आहे, म्हणजे त्याने रंग पण छान येतो आणि तिखटाला कमी असते. तर मी फक्त एक इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगितलं नव्हतं, तर काश्मीरी चिली पावडर घातल्यामुळे छान रंग येतो. टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही याच्याऐवजी मिरची पण वापरू शकता, हिरवी मिरची पण वापरू शकता, कारण ऑलरेडी आपण कांचनच्या उंड्यामध्ये मसाला वापरला होता. पण आमच्याकडे कसं थोडंसं लालसर असलं की मुलांना आवडतं, लालसर रंगाचं अन्न दिसलं की थोडं त्यांना टेम्पटेशन होतं, खायला आवडतं. तर हे झालंय आपलं तयार. त्याच्यानंतर आपण ह्या ज्या उंडे करून घेतले होते हे कांचनचे, हे याच्यामध्ये आपण घालतोय. अगदी हलक्या हाताने घालायचे, कारण याचं रोल सुटले नाही पाहिजे. आणि हे हळूवार हाताने वर खाली करायचे. याच्यामध्ये काही पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही. थोड्या वेळाने याच्यातला कांदा टोमॅटोचा स्वाद जो असतो, म्हणजे जे काही चव असते ती ही उंड्यांमध्ये मिक्स होईल आणि आपले कांचनची भाजी तयार होईल. याच्यामध्ये आपण असंही करू शकतो की
जर आपल्याला भाजी करायची नसेल तर हे जे उंडे कापताना मी तुम्हाला दाखवलेलं ते आपण फ्राय करूनही खाऊ शकतो. खूप सुंदर लागतात, कुरकुरीत. अगदी अळूवड्यांसारखे नाही पण खूप छान लागतात. म्हणजे अळूवड्यांपेक्षाही आम्ही असे बनवतो ते आमच्या घरात सगळ्यांना आवडत आहेत. तर आपली भाजी ही झालेली आहे. त्याच्यावर आपण ही जी थोडी छोटी कोवळी पानं जी ठेवलेली होती ती स्प्रिंकल करून थोडंसं गार्निशिंग करूया. आवडत असेल तर तुम्ही याच्यावर खोबरेही घालू शकता. जेवताना याच्यावर लिंबू पिळून घेऊ शकता. पण मी ऑलरेडी टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे मी परत लिंबू पिळणार नाही. तर अशा प्रकारे आपली ही मस्त भाजी तयार झालेली आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर अशाच वेगवेगळ्या रानभाज्या करा आणि पावसाळ्यात त्याचा नक्की आनंद घ्या. धन्यवाद.